बारामतीमधून। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा होणार आहे। या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याही सोबत संपूर्ण पवार कुटुंब या सांगता सभेला उपस्थित राहणार आहे। या सभेकरिता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आमंत्रित केलं असून त्या उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे असतील, आदिती तटकरे आहेत, हे देखील या सांगता सभेला उपस्थित राहणार आहेत। शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे। तर या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, आज बारामतीमध्ये सांगता सभा होणार आहे आणि या सभेसाठी आपण बघतोय ज्येष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत। काय घडामोडी बारामतीमध्ये आज घडतात? या बारामतीच्या एकूण निवडणुकीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये ही निवडणूक आणि ही सांगता सभा ही एका अर्थानं महत्त्वाची आहे। ती म्हणजे या पूर्वीपर्यंत पवारांचा जो शिरस्ता होता बारामतीमधला कुठल्याही निवडणुकीचा, राज्यभर फिरून शेवटच्या सभेला पवार हे बारामतीमध्ये यायचे। यंदा मात्र अजितदादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जी लागली आहे, सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीला उभ्या आहेत। निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा असताना काही अपक्षांनी अर्ज ठेवल्यामुळं ही निवडणूक जी आहे ती होती। आज तिच्या प्रचाराचा समारोप आहे, सांगता सभा आहे। या सभेला मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे स्वतः येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे शरद पवार पक्षाच्या खासदार जे आहेत सुप्रिया सुळे, त्या सुद्धा या सांगता सभेसाठी येणार आहेत। मात्र आपण कुटुंब म्हणून येत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोहित पवार इथे येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यापूर्वी स्टेजवरची तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे। सकाळी पार्थ पवार हे स्वतः जातीने इथे जवळपास 2 तास हजर होते। स्टेजवरती आपण बघितलं तर एक मेसेज द्यायचा प्रयत्न जो आहे तो केला आहे। बरोबर मधोमध स्टेजच्या अजित पवारांची प्रतिमा जी आहे ती लावण्यात आलेली आहे। एका बाजूला अजित पवारांच्या कुटुंबाचा पूर्ण फोटो जो आहे, ज्याच्यामध्ये पार्थ पवार, जय पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार, अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे। त्याच्याबरोबर इतर स्टेजवरती देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना पेढा भरवतानाचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला ज्या स्क्रीन लावलेल्या आहेत त्या यापूर्वीच्या ज्या ग्लिम्सेस आहेत अजित पवार आणि महायुती सरकारमधल्या वेगवेगळ्या योजनांचे जे कार्यक्रम घेतले गेले होते त्याच्या ग्लिम्सेस असलेले व्हिडिओ क्लिप्स जे आहेत त्या आजूबाजूच्या स्क्रीनवरती लावण्यात येत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक जी आहे ती जवळपास एकतर्फी समजली जाते। मात्र या निवडणुकीतलं प्रमुख आव्हान जे असणार आहे ते म्हणजे आतापर्यंतचे जे 2,17,000चे रेकॉर्ड यापूर्वी नोंदवण्यात आलेलं होतं, हे रेकॉर्ड मोडण्यासाठी मतदारांनी बाहेर पडावं अशी अपेक्षा जी आहे ती राष्ट्रवादीकडून केली जाते आणि त्यासाठी मोठी तयारी जी आहे ती राष्ट्रवादीकडून करण्यात आली। प्रचार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला होता। या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा हजर राहतील। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हेही येतील असं सांगितलं जात आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत हे या सभेसाठी हजर राहणार आहेत प्रतिनिधी म्हणून। त्यांचा फॉर्म भरायला, सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरायला स्वतः एकनाथ शिंदे आलेले होते। त्याच्यामुळे सगळ्या बाजूनं काँग्रेसनं फॉर्म विड्रॉ केल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती जवळपास एकतर्फी ठरलेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसचे कुणी लोक हे स्टेजवरती येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तशा पद्धतीनं काही सांगण्यात आलेलं नाही। मात्र एक नक्की, पवार कुटुंबामध्ये कुटुंब म्हणून सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यातले किती जण हे स्टेजवरती बसतात, किती जण हे खाली लोकांमध्ये बसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणूक जी आहे त्या निवडणुकीचा कानोसा घेतल्यावरती मतदार जे आहेत ते पूर्णतः कन्व्हिन्स आहेत। फक्त आता एक महत्त्वाचा मुद्दा जो असणार आहे तो म्हणजे इतक्या उन्हामध्ये लोक जे आहेत ते घराबाहेर पडून परवाच्या दिवशी मतदान करतील का आणि जे टार्गेट जो आकडा अपेक्षित आहे या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टीनं विजयी फरकाचा, तो 2,17,000पेक्षा जास्त गाठू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रियंका, निश्चितच वैभव, धन्यवाद दिलेल्या